विजय असो, पंकजाताईचा विजय असो, ताईचा विजय असो। पंकजाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। टू मुंडे आता कसं पेटले भारतीय जनता पार्टीची आणि मित्र पक्षाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लहर बघायला भेटलेली आहे आणि लोकनेते धुरंधर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या आणि पंकजाताईच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकापैकी जवळपास 25 महापालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचा भगवा झेंडा फडकलेला आहे। त्याच्याबद्दल प्रचंड कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। काल भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयासमोर, भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा केला। आज आमचे अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष इर्शाद भाई शेख यांच्या कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा केला। पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची भरती आलेली, त्याच्यामध्ये प्रचंड कार्यकर्ते खुश झालेले आहेत। कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला टार्गेट केलं, त्यांचा वचपा बीड जिल्ह्यातला वचपा खऱ्या अर्थाने महापालिका पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून काढण्यात आला। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे। चाहिए कि भारतीय जनता पार्टी एक बहुत बड़ा पक्ष है। नरेंद्र भाई मोदी के नेतृत्व के अंदर पूरे देश में भारतीय जनता पार्टी की लहर है, और लहर इसलिए है कि उन्होंने काम करके दिखाया और उन्होंने अपने विकास के जरिए पूरे देश पे, आज है तो भारतीय जनता पार्टी का राज हो गया। आने वाले इसमें जो बचे वाले लोग हैं जो विरोध कर रहे हैं, वो भी इंशाल्लाह भारतीय जनता पार्टी में शामिल हो जाएंगे। मैं ये चाहता हूँ कि हमारे ताई पंकजाताई, जिसने जहाँ दौरा किया ताई ने, वो ताई ने जहाँ भी ताई ने दौरा किया, जहाँ भी ताई ने काम किया, वहाँ की सीट है तो भारी बहुमत से आई। देवेंद्र जी फडणवीस और पंकजाताई ये दो किंग मेकर है भारतीय जनता पार्टी के। आने वाले दौर में मैं दुआ करता हूं कि हमारे ताई को बड़े से बड़े ओहदा मिले और देवेंद्र जी को भी एक अच्छी
ताकत मिले, बस इतना बोल के मैं खत्म करता हूँ। महापालिकेमध्ये एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाची आले आहे। आता भारतीय जनता पार्टीचं एकच मिशन जिल्हा परिषद बीड म्हणजे महाराष्ट्रातल्या 90% जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या आणि मित्र पक्षाच्या ताब्यात येतील। याच्यासाठी कार्यकर्त्याला आम्ही आवाहन करतो की आता जोरात ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या कामाला लागावे।